आता वळूयात पुढच्या बातमीकडे। छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात देखील ठिकठिकाणी आज आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला गेलाय। यावेळी सूर्यनमस्कार आणि विविध योगासनं करण्यात आली। प्रत्येक आसनांचे प्रकार सांगून त्यांचं महत्त्वही सांगण्यात आलंय। आपल्या रोजच्या तणावाच्या आयुष्यात योगा करणं उपयुक्त असून त्याचा सकारात्मक परिणाम आपल्या शरीरावर आणि मनावर होत असतो। तणावविरहित आयुष्य जगण्यासाठी योगा आवश्यक असून विद्यार्थ्यांनी आतापासूनच नियमित योगा करावा असं आवाहन केलंय। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मध्ये देखील आंतरराष्ट्रीय योग दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे। आज 11वा योग दिवस हा साजरा करण्यात आला। या पार्श्वभूमीवर आज चिमुकल्यांनी देखील या योगा दिवसाच्या या कार्यक्रमात सहभाग नोंदवल्याचं पाहायला मिळालं। आज आंतरराष्ट्रीय योगा दिन आहे। त्याच निमित्त सर्वत्र देशभरामध्ये जे आहे ते योगा साजरा करण्यात येत आहे। मात्र योगा दिन हा केवळ योगा दिनाचा साजरा नसून हा दररोज करावा असा देखील सल्ला जो आहे तो अनेक जणांनी दिल्याचा पाहायला मिळाला। माझ्यासोबत बोलण्यासाठी माळेवाडी येथील काही योगा करते आहेत। काय सांगाल, कधीपासून योगा असं तुम्ही करताय? आणि जवळपास बऱ्याच वर्षापासून आपले अनंत विभूषित श्री रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली योगासनं पूर्ण भारतभरामध्ये आम्ही करत आलो आहोत। तरी आता संप्रदाय खूप मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे आता पूर्ण भारतभरामध्ये जवळपास 5 वर्षापासून योगा हे करत आहोत। काय योगाचं काय महत्त्व आहे आणि काय तुम्ही पटवून देता? योगा हा भारताने जगाला दिलेली देणगी आहे। बदलती जीवनशैलीमुळं लोक आता व्यायाम करत नाहीत आणि आता व्यायामाची गरज आहे, योगाची गरज आहे। आणि योगामुळं आपलं शरीर लवचिक होऊन आपल्याला आजारापासून मुक्त होता येतं। आपण सर्वांनी योग केले पाहिजेत। योग ही आता काळाची गरज बनली आहे। नक्कीच जर पाहिलं गेलं तर शरीर ही संपत्ती म्हणलं जातं आणि त्याच पद्धतीने आता योगा करणं हे देखील अत्यंत गरजेचं असल्याचं यामध्ये सांगितलं जात आहे। छत्रपती संभाजीनगरहून विजय चिडे, जय महाराष्ट्र।